बकुळ फुल अव्यक्त प्रेम भाग दुसरा. लेखक श्रीकांत कवळे. मकरंदने खूप विचार केला आणि शेवटी घडलेली सगळी घटना पत्नी मोहिनीच्या कानावर घातली. मोहिनी खूपच समंजस होती. ती तिच्या पतीला पूर्णपणे ओळखत होती. अर्थात 32 वर्षाचा सुखाचा संसार झाला होताच की. त्याच दिवशी संध्याकाळी मोहिनीनं मकरंदकडून उर्मिला उर्फ सुकन्याचा मोबाईल नंबर घेतला आणि तिला फोन केला. अनोळखी नंबर आणि आवाज ऐकून उर्मिला थोडी विचारात पडली, पण मोहिनीने स्वतःची ओळख करून देताच ती मोकळेपणाने बोलली. तिला देखील आनंदाचा सुखद धक्का बसला. मोहिनीने तिला घरी येण्याचे निमंत्रण दिले. मोहिनीच्या आग्रहाखातर एका रविवारी उर्मिला आणि तिचे यजमान मकरंदच्या घरी दाखल झाले. उर्मिला उर्फ सुकन्याला पाहताच मकरंदला खूपच आनंद झाला होता. सर्वजण एकमेकांना भेटले. खूप गप्पा झाल्या. उर्मिलानं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर CA केलं होतं आणि तिचे पती देखील CA होते. मागील 20 वर्ष ते आणि एक मुलगी असे तिघेही लंडन येथे स्थायिक झाले होते. मुलगी शर्वलिका लंडन येथे वैद्यकीय व्यवसायात कार्यरत होती. तिचं लग्न झालं होतं. जागीरदार दाम्पत्याला मातृभूमीची ओढ असल्यानं ते पुन्हा भारतात परत आले होते. सुकन्याचे आई बाबा खूप अगोदरच निवर्तले होते, तर तिचे यजमान अनाथाश्रमात मोठे झाले होते. त्यामुळे कसली अन्य बंधनं उभयतांवर नव्हती. त्याचप्रमाणे जवळचे कोणी नातेवाईक देखील नव्हते. मकरंद ज्या शहरात राहत होता तेथील निसर्ग सौंदर्य, सोयीसुविधा, दळणवळण इत्यादी बाबी आवडल्यामुळे जागीरदार कुटुंबाने त्या शहरात भाड्याने बंगला घेतला होता. उर्मिलाने तिच्या घराचा पत्ता देऊन झुंजार कुटुंबातील सर्व सदस्यांना तिच्या घरी येण्याची आग्रहाची विनंती केली आणि ते दोघे त्यांच्या घरी परत निघाले. उर्मिलाची पाठ वळताच मोहिनी मकरंदच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. मकरंद मात्र चेहऱ्यावर साळसूतपणाचे भाव दर्शवण्याचा प्रयत्न कसोशीने करत होता. पण शेवटी बायको ती बायकोच असते. मकरंदच्या मनात सुरू असलेल्या द्वंद्वाची थोडीफार कल्पना मोहिनीला आली होतीच. तिने देखील काही न बोलता स्वयंपाकघरात आपला मोर्चा वळवला आणि कामात गढून गेली. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करायला मकरंद आणि मोहिनी दोघेही बाहेर पडले. कॉलनीमध्ये चालत असताना नेहमी बडबड करणारा मकरंद आज मात्र गप्प होता. त्याच्या मनात विचाराचं काहूर माजलं होतं. मकरंद स्वतःला समजवण्याचा अथक प्रयत्न करत होता, पण मन मानायला तयार होत नव्हतं. आयुष्याच्या ज्या टप्प्यावर ते दोघे म्हणजे सुकन्या आणि मकरंद हे आले होते तेथून मागे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. पण किशोर वयात दाटून आलेलं ते प्रेम कधीच व्यक्त करता आलेलं नव्हतं. त्यावेळी समाजाची असलेली बंधनं, चालीरीती, संस्कार यामुळे मकरंद आणि सुकन्या यांची मैत्री पुढे सरकू शकली नव्हती. हा सल मकरंदला सतावत होता, पण सुकन्याच्या मनाचा थांग त्याला कधीही लागला नव्हता. ही देखील वस्तुस्थिती होती. दुसऱ्या दिवशी मकरंद नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला. ठराविक रुटीन पूर्ण झाल्यानंतर त्याने स्ट्रेचिंग सुरू केलं, पण त्याची नजर उर्मिलाला शोधत होती. कळत नकळत मनाला ओढ लागली होती. आता वैराग्य येण्याचे दिवस सुरू व्हायचे की पुन्हा प्रेमात पडायचे दिवस आले, हे मकरंदला कळेनासे झाले होते. मकरंदची मनस्थिती अगदी विमनस्क झाली होती. त्या दिवशी ती जॉगिंगसाठी आली नाही. मकरंद वाट पाहून घरी परतला आणि त्याच्या पुढील दैनंदिन जीवनात व्यस्त झाला. काही वेळातच मकरंदच्या मोबाईलवर उर्मिलाचा कॉल आला. मकरंदला फारच आनंद झाला होता. एकमेकांची जुजबी विचारपूस झाल्यानंतर उर्मिलाने हळूच मकरंदला विचारलं, आज संध्याकाळी तू काय करतोस? या गुगलीनं मकरंद चमकला. काहीच नाही. का ग? असा प्रतिप्रश्न मकरंदने करताच, मग मला शहरातील काही छान ठिकाणं दाखव ना. माझे यजमान काही बाहेर यायला तयार नाहीयेत आणि म्हणाले बालमित्राला घेऊन जा, असं उर्मिला बोलली. यावर मकरंदने हसून होकार दिला. संध्याकाळी भेटू असं ठरलं. मकरंदने मोहिनीला सगळा मामला कानी घातला आणि तिलाही सोबत चलण्याचा आग्रह धरला, पण मोहिनीने तो हाणून पाडला. मकरंदचा मुलगा अभिलाष आज बँकेत जाताना कार घेऊन गेला होता, पण त्याची बाईक घरीच होती. अखेर मोहिनीच्या आग्रहाखातर मकरंद बाईक घेऊन जायला तयार झाला. त्याने मस्तपैकी ग्रे कलरची जीन्स, चेक्सचं टी-शर्ट घातलं, वर पायात शूज अडकवले आणि बाईकला स्टार्टर मारला. मोहिनी हे सगळं कौतुकाने पाहत होती आणि गालातल्या गालात हसत होती. मकरंद मात्र मूडमध्ये येऊन निघाला सुद्धा. उर्मिलाने दिलेल्या पत्त्यावर मकरंद पोहोचला. उर्मिला तिच्या बंगल्यासमोर असलेल्या बागेत तयार होऊन बसली होती. तिचे यजमान काही कामास्तव बाहेरगावी गेले होते. उर्मिलाने चक्क आज लॉंग कुर्ता आणि पलाझो परिधान केला होता. ती मकरंदच्या बाईकवर मागे अलगद बसली. तिने मारलेल्या परदेशी परफ्यूमचा मंद सुवास मकरंदला जाणवला. मकरंद सराईतपणे बाईक चालवत होता. काही अंतर कापून गेल्यानंतर शहराच्या बाहेर एक मोठं धरण होतं. तेथे मकरंदने बाईक थांबवली. रस्त्याच्या कडेला बाईक पार्क करून दोघेही धरणाच्या कडेनं चालू लागले. तो अथांग जलाशय शांत होता. धरणाच्या दोन्ही बाजू हिरवागार वनराईने नटलेल्या होत्या.
सूर्य आता पश्चिमेकडे कलू लागला होता, त्यामुळे आकाशाला केशरी रंग लाभला होता. वाट चुकलेला पांढरा ढग इकडून तिकडे हळूहळू चालला होता. भक्ष्याच्या शोधात गेलेले पक्षी थव्याने घरटाकडे परतत होते. बगळ्यांचा पांढरा शुभ्र थवा केशरी रंगाच्या आकाशात नक्षी काढावी त्याप्रमाणे विहिरत होता. धरणाच्या पाण्यात असलेले मासे हळूच पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन पुन्हा पाण्यात सूर घेत होते, त्यामुळे मंजूळ ध्वनी आल्हाददायक वातावरणात भर घालत होता. गर्द झाडीतून वाहत असलेला वारा जणू काही कानाशी गुंजारव करतोय असा भास मकरंदला होत होता. तर मध्येच कुठेतरी टिटवी पाण्यावरून उडताना तिच्या विशिष्ट आवाजात साथ घालत होती. या धरणाच्या काठावर तो आजपर्यंत अनेकदा येऊन गेला होता, पण आज काहीतरी विलक्षण वाटत होतं. आजूबाजूला जे काही पर्यटक फिरत होते त्यांचं अस्तित्व दोघांना बिलकुल जाणवत नव्हतं. काही अंतर पार केल्यानंतर मकरंद बोलू लागला, धरणाबद्दल सांगू लागला. तेथील निसर्ग, आढळणारे प्राणी, पक्षी, साठणारं पाणी, धरणाच्या सांडवा, पाटामुळे सिंचनाखाली येणारी शेत जमीन यावर भरभरून बोलत होता. उर्मिला हे सारं काही मन देऊन ऐकत होती. मध्येच लंडनमध्ये तिने निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले क्षण, तेथील गमती जमती याबद्दल आठवणी सांगत होती. वेळ कसा गेला हे दोघांनाही कळलंच नाही. सूर्य पूर्णपणे कळला आणि दोघेही भानावर आले. चल परत फिरूयात, संध्याकाळचे 6:30 वाजलेत असं मकरंदने उर्मिलाला बोलताच दोघेही पुन्हा बाईकवरून घराकडे निघाले. वाटेत एक छान कॅफे दिसला. आता मकरंदने कॉफी पिण्याचा आग्रह धरला आणि दोघेही कॅफेमध्ये गेले. फिल्टर कॉफीची ऑर्डर दिल्यानंतर दोघेही कॅफेच्या गार्डनमधील ऐसपैस सोफ्यावर विसावले. समोरच स्टेजवर मराठी गाण्याचा कार्यक्रम सुरू होता. कॅफे माणसाने फुलून गेला होता. इतक्यात कुणीतरी गाणी गाणाऱ्या कलाकाराला भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी या गाण्याची फरमाईश केली. ते गाणं त्या कलाकाराने अप्रतिमरित्या सादर केलं. गरम गरम कॉफी आली ती पिताना मकरंदची नजर उर्मिलाच्या चेहऱ्याकडे गेली आणि तो एकदम चमकला. उर्मिलाने डोळ्यावर लावलेल्या फ्रेमलेसच्या चष्म्याच्या आत तो डोकावून पाहत असताना त्याला तिच्या डोळ्यांच्या कडा ओला झालेल्या आढळल्या. मकरंद काहीच बोलू शकला नाही. कॉफी संपवून दोघेही पुन्हा बाईकवर बसले आणि उर्मिलाच्या घरी निघाले. तो प्रवास निश्शब्द होता. रस्त्यात चुकून एका छोट्या खड्ड्यातून बाईक गेली आणि दोघांनाही हिसका बसला. नकळतपणे तोल गेल्याने उर्मिलाच्या हाताचा स्पर्श मकरंदच्या खांद्याला झाला आणि मकरंद शहारला. तो सॉरी बोलू लागला, पण उर्मिलाने इट्स ओके असं म्हणून ती गप्प झाली. उर्मिलाचे घर आलं. उर्मिलाचं यजमान बाहेर येऊन वाट पाहत बसले होते. उर्मिलाला दिलेल्या कंपनीबद्दल मकरंदचे त्यांनी आभार मानले. मकरंदला घरात येण्याचा आग्रह झाला, पण सहकुटुंब येतो असं उत्तर देऊन मकरंद त्याच्या घरी परतला. जेवण उरकून शतपावली झाली. मोहिनीने चौकशी करताच काही गोष्टी दडवून ठेवत मकरंदने बाकीचा सर्व वृत्तांत कथन केला. दोघेही बेडरूममध्ये गेले. मोहिनी झोपी गेली, पण कॅफेमधील त्या प्रसंगाने मकरंद मात्र बेचैन झाला. आता त्याची झोप उडण्याची वेळ येऊन ठेपली होती. क्रमशः. लेखक श्रीकांत कवळे.